आता आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे तर या संदर्भात एक गोष्ट पाहिली होती की जेव्हा आपण आता कॅल्शियम पर्यंत सर्वांना माहितीच आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे नो डाऊट की कॅल्शियमचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ॲटॉमिक नंबर आहे 20 आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होता 2A2. ओके. त्यानंतर आपण पाहिलं की जी फर्स्ट शेल आहे, ओके, शेल नंबर घेऊ आपण. तर पहिली जी शेल होती त्याच्यामध्ये आपण कोणत्या याच्यामध्ये भरतो, फक्त S, बरोबर. कोणत्या ऑर्बिटल मध्ये भरतो, S ऑर्बिटल. त्यानंतर शेल नंबर 2 जी आहे त्यामध्ये S आणि P. शेल नंबर 3 S P आणि D आणि शेल नंबर 4 S P D F. अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रॉन काय करतो, फिल करत असतो. आता होतं काय की मॅक्झिमम इलेक्ट्रॉनची जर आपण कॅपॅसिटी जर पाहिली मॅक्झिमम, तर पहिल्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन, आता याचा फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला होता. तो फॉर्म्युला होता, ठीक आहे, इलेमेंट सांगतो मी तुम्हाला. मॅक्झिमम इलेक्ट्रॉन तर पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्यामध्ये 18 आणि चौथ्यामध्ये 32. आणि याचा फॉर्म्युला सांगितलं होता मी तुम्हाला 2n², जो की n काय असेल या ठिकाणी शेल नंबर असेल, पिरियड नंबर असेल. ओके. जसं की आपण 3 घेतला तर 3चा स्क्वेअर 9, 9 2 जा 18. तर या पद्धतीनं इलेक्ट्रॉन आपण फिल करतो. परंतु यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की S ब्लॉक मध्ये जो इलेक्ट्रॉन आपल्याला फिल करायचा आहे ते इलेक्ट्रॉन कुठं फिल करायचं आहे, n कक्षेमध्ये. कितव्या कक्षेमध्ये, n कक्षा. n म्हणजे जी कक्षा सर्वात बाहेरची आहे, जी कक्षा सर्वात बाहेरची आहे. तर S आणि P हे जे 2 ब्लॉक आहेत, S आणि P ब्लॉक, ज्यांना की कोणते एलिमेंट्स म्हणतो आपण, नॉर्मल एलिमेंट्स म्हणतो. तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आपल्याला कोणत्या कक्षेमध्ये फिल करायचं आहे, n कक्षेमध्ये फिल करायचं आहे, बरोबर. त्यानंतर दुसरे जे एलिमेंट्स आहेत ज्यांना आपण कोणते एलिमेंट्स म्हणतो, ट्रान्झिशन एलिमेंट्स, जे कोणत्या ब्लॉकला रिप्रेझेंट करतात, D ब्लॉकला रिप्रेझेंट करतात. तर याच्यामध्ये इलेक्ट्रॉन फिल करताना आपल्याला n कक्षेमध्ये फिल करायचं आहे का, आउटर मोस्ट आहे का, नाही. त्यामध्ये आपल्याला n-1 म्हणजे आउटर मोस्ट सेल न घेता त्याच्या अलीकडची जी सेल आहे तर त्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन काय करायचं आहे, फिल करायचं आहे. आणि त्यानंतर तिसरं जे आहे तर ते आहे इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स कोणत्या ब्लॉकला रिप्रेझेंट करतात, F ब्लॉकला रिप्रेझेंट करतात. आणि F ब्लॉकमध्ये जेव्हा आपण इलेक्ट्रॉन फिल करू तो आपल्याला कोणत्या कक्षेमध्ये करायचं आहे, n-2. n-2 म्हणजे सर्वात बाहेरून 2 कमी करायचे, म्हणजे बाहेरून तिसरी, राईट. सोप्या भाषा सांगायचं असेल तर. आता कॅल्शियम नंतर जो स्कॅन्डियम आला, ज्याचा की ॲटॉमिक नंबर किती आहे, 21 आहे, बरोबर. आता स्कॅन्डियम जो आहे तो पिरियडिक टेबल मध्ये जर पाहिला आपण तो कोणत्या ब्लॉक मध्ये आहे, D ब्लॉक मध्ये आहे. ओके. आणि D ब्लॉक साठी फॉर्म्युला काय आपला, n-1. आता पहा, ही पहिली कक्षा, ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी. आता इलेक्ट्रॉन जो आहे तो, आता जो स्कॅन्डियमचा आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करू आणि याच्यामध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन फिल करायचा आहे तर हा इलेक्ट्रॉन आपल्याला चौथ्या कक्षेमध्ये फिल करायचा आहे का तिसऱ्या कक्षेमध्ये फिल करायचा आहे, हे कोण ठरवणार, ब्लॉक. आता स्कॅन्डियम जेव्हा आपण निवडला तेव्हा तो कोणत्या ब्लॉक मध्ये आहे, D ब्लॉक मध्ये. D ब्लॉकचा फॉर्म्युला काय आहे, n-1. दॅट्स वाय 2-8. n-1 म्हणजे बाहेरून दुसरी, सर्वात बाहेरची कक्षा घ्यायची का, नाही. सो तिसऱ्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन वाढेल, तो किती झाला, 9 आणि 2. आणि इथं आपल्याला एक डिफरन्स दिसेल. काय डिफरन्स दिसेल, कॅल्शियम मध्ये 3 कक्षा काय होत्या, कंप्लीट होत्या. आता इथं जरी 18 नसतील, मात्र 8 जरी असेल ना तरी ऑक्टेट कंप्लीट झालं. लक्षात आलं का. तुम्ही म्हणताल किंवा तिसऱ्या कक्षेत तुम्ही त्याची दाखवली आहे 18 दाखवलेली आहे, परंतु ऑक्टेट जरी कंप्लीट असेल तरी चालतं, काय अडचण नाही. ती कक्षा त्या ठिकाणी काय कन्सिडर केल्या जाते, फुलफिल कन्सिडर केल्या जाते.
आणि दॅट्स वाय कॅल्शियम मध्ये 3 कक्षा काय होत्या, पूर्ण होत्या. त्याच्यामध्ये चौथी कक्षा जी आहे ज्याला मी ब्लॉक करतो ही काय होती, इनकम्प्लीट होती. आणि एकच आउटर मोस्ट सेल इनकम्प्लीट असल्यामुळे या कॅल्शियमला आपण कोणत्या त्याच्यामध्ये कन्सिडर केलं, नॉर्मल एलिमेंट्स. परंतु स्कॅन्डियम मध्ये जर पाहिलं आपण तर 2-8 हे कॉन्फिगरेशन जे आहे तर हे कॉन्फिगरेशन कसं आहे, कम्प्लीट आहे. मात्र तिसरी आणि चौथी कक्षा जी आहेत या 2 आउटर मोस्ट सेल आता इनकम्प्लीट झाल्या, कारण इथं आता 9 झाले. आता एक तर इथं 8 पाहिजे होते, नाही तर 18 पाहिजे होते, मधले पाहिजे काय, नाही. दॅट्स वाय या 2 आउटर मोस्ट सेल काय झाल्या, इनकम्प्लीट झाल्या. आणि दॅट्स वाय जो स्कॅन्डियम आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण काय लिहिलं, 2892. आता स्कॅन्डियम पासून कुठपर्यंत जाणार आपण, झिंक पर्यंत. पहा झिंकचा नंबर किती आहे, 30. आता आपल्याला माहित आहे की एकूण डी ब्लॉक मध्ये किती एलिमेंट्स आहेत, 12. म्हणजे 12 इलेक्ट्रॉन जे आहेत हे 9 पासून एक ऍड होत जातात, सॉरी 10 आहेत. 3 to 12 किती आहेत, 10 एलिमेंट्स आहेत. मग आता जेव्हा आपण झिंकचं 30 करू तर 30 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे तर पहिली, दुसरी आणि चौथी कक्षा सेम असणार, कारण आपलं एलिमेंट कुठे भरायचं आहे, डी n-1. एकूण कक्षा किती आहे आपल्याकडे, 4. चौथ्या कक्षेमध्ये भरायचं आहे आपल्याला, नाही. जोपर्यंत डी ब्लॉक संपत नाही आपण n-1 चा फॉर्म्युला वापरलो, म्हणजे आपण तिसऱ्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन फिल करायलो. आणि सो 2882 हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं आलं, झिंकचं आलं. क्लिअर. आता इथे एक पॉइंट होईल की तुम्ही म्हणताल सर इथे 18 आलं म्हणजे हा नॉर्मल एलिमेंट्स आहे का, कारण फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे तर नाही, तर ते आपलं एक्सेप्शन आहे. हा नॉर्मल एलिमेंट होऊ शकत नाही, तिथे इलेक्ट्रॉन फिल गेलेला आहे असं असेल तरी इन केस झिंकला आपण काय कन्सिडर करणार, डी ब्लॉक एलिमेंटच कन्सिडर करणार, म्हणजे ट्रान्झिशन एलिमेंट्स. ओके. आता हे झालं झिंक पर्यंत. क्लिअर. आता झिंक नंतर जर पाहिलं आपण तर गॅलियम टू क्रिप्टॉन. आता गॅलियमचं एक्झाम्पल घेऊ आपण. गॅलियमचं किती ॲटॉमिक नंबर, 31. पहा फोकस करायचा. आता कोणत्या ब्लॉक मध्ये गेलो आपण, पी ब्लॉक. पी ब्लॉक नॉर्मल एलिमेंट्स. नॉर्मल एलिमेंट्स म्हणजे कुठे इलेक्ट्रॉन फिल करायचं आपल्याला, एम म्हणजे सर्वात आउटर मोस्ट सेल मध्ये. सो आता हे 18 ऍज इट इज राहणार आणि आता या 2 मध्ये काय होणार, आता चौथ्या कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन आपण फिल करणार. सो गॅलियमचं किती, 2 8 18 3. पण आता एकच आउटर मोस्ट सेल काय झाली आता, इनकम्प्लीट. दॅट्स वाय नॉर्मल. त्यानंतर गॅलियम पासून कुठपर्यंत जाणार आपण आता, क्रिप्टॉन पर्यंत. क्रिप्टॉनचा ॲटॉमिक नंबर 36. सो काय 2 8 18 8. आता याच्या क्रिप्टॉनचे जे ऑक्टेट आहे तो इथं कम्प्लीट झालेला आहे, बरोबर आहे का. आणि ऑक्टेट कम्प्लीट असेल तरी सुद्धा एक्सेप्शन म्हणून आपण त्याला कोणता एलिमेंट्स म्हणणार, नॉर्मल एलिमेंट्स म्हणणार. सो आता हे झालं क्रिप्टॉन पर्यंत. आता आपण पिरियड नंबर किती मध्ये चाललो, 5 मध्ये. तो कोण आहे, रुबिडियम. मग आता रुबिडियम पहा कुठं आहोत याच्यावरच कन्सिडर करायचं. आता रुबिडियम आणि स्ट्रोंटियम हे जे 2 एलिमेंट्स आहेत ते दोन्ही कोणत्या ब्लॉक मध्ये आहे, एस ब्लॉक. एस म्हणलं की कुठे इलेक्ट्रॉन फिल करायचा, एन म्हणजे सर्वात आउटर मोस्ट सेल मध्ये. आता एक लास्ट लिहा, पिरियड चेंज झाला का, पिरियड चेंज झाला तर काय वाढणार, शेल वाढणार ना. आतापर्यंत किती शेल होते आपल्याकडे, 4 शेल, कारण पिरियड नंबर 4 म्हणून नंबर ऑफ शेल सुद्धा किती होते, 4. मॉडर्न पिरियड टेबलचं वैशिष्ट्य आहे की पिरियड नंबर हा काय रिप्रेझेंट करतो, शेल नंबर रिप्रेझेंट करतो. सो रुबिडियम मध्ये अगोदर क्रिप्टॉनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऍज इट इज द्यायचं, 2 8 18 8. आणि आता जो नवीन एक इलेक्ट्रॉन ऍड झाला तो 5व्या कक्षेमध्ये भरायचा. एस ब्लॉक असल्यामुळे सर्वात आउटर मोस्ट सेल आपण निवडली आणि दॅट्स वाय इथं काय झालं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 18 8 1. आता तुम्हाला जर याला शॉर्ट मध्ये लिहायचं असेल ना तर पहा, हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाचं आहे, क्रिप्टॉनचं. सो इथं तुम्ही क्रिप्टॉन लिहू शकता आणि इथं 1s2 असं सुद्धा लिहिता येतं, म्हणजे क्रिप्टॉन पर्यंत आहे आणि त्यानंतर 1s1. तर एस ब्लॉक मध्ये
पहिला इलेक्ट्रॉन इथं भरला गेला आणि ही सॉरी 1 नाही तर हा किती नंबर पिरियड आहे आपला 5. सो 5s1 असं लिहिता येतं. सध्या फक्त एक एक्झाम्पल सांगितलं मी तुम्हाला, पुढे आपण 12th स्टँडर्ड मध्ये बघणार आहोत. सध्या कारण आपण लक्षात घ्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते ब्लॉक वाईज आपण बघायला का आणि आपण नंबर वाईज बघायला फक्त. हे ब्लॉक वाईज आपल्याला नंतर पाहायचंय पण सध्या एक आयडिया मी तुम्हाला दिली. झाले रुबिडियमचं. स्ट्रोडियम संदर्भात का होईल बरं तर 2 येतील फक्त एस ब्लॉक असल्यामुळे, बरोबर आहे का 1 आणि 2. त्यानंतर आता आपण 39 नंबरला जो इट्रियम आहे त्याचा विचार करू. आता हा जो इट्रियम आहे हा कोणत्या ब्लॉकला बिलॉंग करायला बरोबर. आता स्ट्रोटियम मध्ये तर 2 आहे हे लक्षात घ्या, बरोबर आहे का. हा आता डी ब्लॉक म्हणलं इलेक्ट्रॉन कुठे फ्री करायचं आपल्याला n-1. सो आता 8 च्या ऐवजी तर किती येतील आता ही कक्षा भरायची ना आपल्याला, लक्षात आली ही आपली कोणती कक्षा आहे n-1. सो 2 8 18 9 आणि 2 काय लक्षात आलं तुम्हाला, कारण रुबिडियम नंतर स्ट्रोटियम मध्ये 2 झाले होते बाहेरच्या कक्षेमध्ये, बरोबर. तर रुबिडियम झाला. वाटल्यास इथं मी काय करतो, तुम्ही कन्फ्युज होत असाल तर स्ट्रोटियमचं लिहितो. स्ट्रोटियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 38, बरोबर आहे का. आता याच्यात काय करायचं 1 च्या ऐवजी काय करायचं होतं आपल्याला 2, बरोबर. आता हे झालं स्ट्रोटियमचा. त्याच्यानंतर जेव्हा आपण इट्रियमचा विचार केला तर बाहेरचे ॲज इट इज ठेवलं. इट्रियम कोणत्या ब्लॉकमध्ये होता डी ब्लॉक. फॉर्म्युला काय वापरला n-1. सो इलेक्ट्रॉन बाहेरून दुसऱ्या कक्षेमध्ये काय केलं आपण ऍड केला आणि दॅट्स 192 झालं. आता इट्रियम पासून कॅडमियमचा नंबर किती आहे 48. कॅडमियम पर्यंत कोणत्या ब्लॉक मध्ये आहोत आपण डी ब्लॉक मध्ये. आणि इथं आपण काय करणार आता 9 पासून कुठपर्यंत जाणार आता 18 पर्यंत. आणि दॅट्स वाय कॅडमियमचा काय 2 8 18 18 हे कोणाचं झालं कॅडमियमचं. क्लिअर. कॅडमियम नंतर सांगा 49 नंबर कोण आहे इंडियम आहे का इंडियम. हा तर याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 49. ब्लॉक कोणता आहे पी. फॉर्म्युला इलेक्ट्रॉन कुठं फिल करायचा आहे सर्वात आउटर मोस्ट मध्ये. म्हणजे इथं 2 च्या ऐवजी काय होतील आता 3 एक इलेक्ट्रॉन आहे 2 3. क्लिअर. आता इंडियम पासून ही ब्लॉक कुठपर्यंत कंटिन्यू आहे झेनॉन पर्यंत. झेनॉनचा किती आहे नंबर 54. आणि 3 पासून आणखीन 5 जर ऍड केले आपण, कारण 49 नंतर आपण 5 वगैरे घेतला ना 5 ऍड केले तर सध्या आपण कुठे आहे आउटर मोस्ट मध्ये एन मध्ये पी ब्लॉक म्हणलं. सांगा काय 2 8 8. आता इथे आपला पिरियड नंबर 5 संपला, बरोबर आहे. आता जेव्हा पिरियड नंबर 6 स्टार्ट करू तर नवीन शेल ऍड होईल, बरोबर आहे. कोण येतो सीसीएम. सीसीएमचा नंबर किती आहे 55. कितवा पिरियड सुरू झाला बरं 6th पिरियड सुरू झाला 6 नंबरचा. म्हणजे याच्यामध्ये कक्षा सुद्धा किती असतील 6 कक्षा असतील. सीसीएम कोणत्या ब्लॉकला बिलॉंग करेल एस ब्लॉक. सो डेफिनेटली इलेक्ट्रॉन कोणत्या कक्षेमध्ये भरलेलं आहे एन म्हणजे 6व्या कक्षेमध्ये. सो हे ॲज इट इज आणि इथे इलेक्ट्रॉन किती क्लिअर. सीसीएम नंतर कोण आहे बेरियम किती आहे 56. तो सुद्धा कोणत्या ब्लॉक मध्ये आहे यस. मी तर 1 च्या ऐवजी काय होतील फक्त 2. आता हे झालं सीसीएम आणि बेरियम. पुन्हा आता आपण आलो स्टार जवळ. कुठं आलो आपण आता स्टार जवळ आलो ना. स्टार मध्ये पहिला एलिमेंट कोण आहे आपल्याकडे लॅन्थेनम. मी तुम्हाला सांगितलं की ती जी स्टार पोझिशन आहे ती स्वतःची कोणाची आहे लॅन्थेनमची आहे प्रॉपर. म्हणजे कारण लॅन्थेनम नंतर बाकीचे येतात म्हणून अगोदर आपण लॅन्थेनमचं बोलू. आता
लॅन्थेनम जो आहे या लॅन्थेनमला कोणत्या ब्लॉक मध्ये कन्सिडर करा, डी का एफ? दॅट इज द क्वेश्चन. सो आन्सर इज द डी ब्लॉक. कारण लॅन्थेनम नंतरचे 14 एलिमेंट एफ ब्लॉक मध्ये आहे, लॅन्थेनम स्वतः नाही. इट इज क्लिअर. माइंड मध्ये सेटअप करा की लॅन्थेनम हा डी ब्लॉक मध्ये आहे आणि लॅन्थेनम नंतर येणारे जे 14 एलिमेंट्स आहेत ते एफ ब्लॉक मध्ये आहेत. सो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करताना आपण लॅन्थेनम संदर्भात कुठं फोकस करणार, डी ब्लॉक मध्ये. सो लॅन्थेनमला डी कन्सिडर केला. लॅन्थेनमचा फॉर्म्युला किती आहे, 50, ॲटॉमिक नंबर 57. क्लिअर. 57 आहे. काय कन्सिडर केलं, कुठे आहे तो, डी ब्लॉक. फॉर्म्युला 1. म्हणजे कितव्या कक्षेमध्ये, आता एकूण कक्षा किती आपल्याकडे 6, म्हणजे 5व्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन आपल्याला काय करायचं आहे, ऍड करायचं आहे. सो 2 8 9 2. आता लॅन्थेनम मध्ये जर पाहिलं आपण किती, 2 आउटर मोस्ट सेलिंग कंप्लीट आहे आणि दॅट्स वाय तो कोणता एलिमेंट आहे, ट्रान्झिशन एलिमेंट्स आहे. आता वेळ आलेली आहे हे समजून घ्यायची की न ट्रान्झिशन काय असतं आणि 3 कक्षा अपूर्ण कशा होऊ शकतात. बरोबर. दॅट इज द क्वेश्चन, जे की आपलं सर्वात मोठं ट्विस्ट आहे आजच्या लेक्चरचं. सो चला पहिला एलिमेंट उचलू आपण एफ ब्लॉकचा. तो कोणता आहे, सेरियम. माइंड मध्ये आता आला लक्षात, लॅन्थेनम कोणत्या ब्लॉक मधला आहे, डी, आणि सेरियम एफ. सो सेरियमचा नंबर सांग किती आहे, 58. कोणत्या ब्लॉक मध्ये आपण आता, एफ. नेट ट्रान्झिशन साठी फॉर्म्युला n-2. कक्षा किती आपल्याकडे सध्या 6. इलेक्ट्रॉन किती कक्षामध्ये बनवणार आपण, बाहेरून 3री, म्हणजे आपली किती रेग्युलर वाली 4थी कक्षा. 4थ्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन फिल करणार आपण. सो 2 8 18. या 4थ्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन घ्यायचा आपल्याला. 18 मध्ये 1 टाका, 19. त्यानंतर 9 2. प्रश्न असा आहे आता की तुम्ही म्हणताल की 4थ्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन आपल्याला टाकता येत होता का, त्यासाठी आपल्याला इथं जावं लागेल. पहिल्याची कॅपॅसिटी किती होती, 2. सेकंडची 8, थर्डची 8 आणि 4ची किती आहे, इट मीन्स 32. ॲडजस्ट करण्याची क्षमता त्याची आहे, कॉम्पॅरेबिलिटी आहे त्याच्यामध्ये. दॅट्स वाय तिथं किती दिलं आपण, 19. आता केअरफुली ऑब्झर्व करा किती कक्षा पूर्ण आल्या, आल्या का निश्चित. कारण इथं एक तर 18 पाहिजे होते किंवा 32 पाहिजे होते, दोघांपैकी आहे का, नाही. इथं 8 18 32, इथं 8 18 32. कुठे आहे का, म्हणजे किती आउटर मोस्ट सेल इनकम्प्लीट आहे, 3 आउटर मोस्ट सेल इनकम्प्लीट असल्यामुळं एफ ब्लॉक एलिमेंट्सला कोणते एलिमेंट्स म्हणायचं, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. त्यानंतर सेरियम पासून सेम ट्रेंड कुठपर्यंत चाललं, ल्युटेनियम पर्यंत. किती आहे, रेडियमचा फॉर्म्युला 71. आता पहा एकूण एलिमेंट किती आहे एफ ब्लॉक मध्ये, 14. बरोबर आहे का. मग आता इथे किती होते, 18. 18 मध्ये 14 ऍड करा, 32. दॅट्स वाय ल्युटेनियमचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, 2 8 18 2. क्लिअर. आता हे झालं कुठपर्यंत, ल्युटेनियम पर्यंत. आता आपण घेऊ 72 नंबरचा हॅफनियम. हॅफनियम सांगा कोणत्या ब्लॉकला बिलॉंग करायला, म्हणजे एलिमेंट किती कक्षेमध्ये भरावं, 6 कक्षा आपल्याकडे. बाहेरून दुसरी म्हणजे किती कक्षेमध्ये, 5व्या कक्षेमध्ये. आता कोण वाढायला, आता 9 हा अंक वाढायचा आहे. 9 वाढवा, 2 8 18 2 10 2. आता 10 पासून आपण सुरुवात करणार, बरोबर. आता मला सांगा कुठपर्यंत जाणार आपण, मर्क्युरी. सेम आता कुठे इलेक्ट्रॉन फिल करायचं तुम्हाला 5व्या कक्षा, तिथं बदलणार नाही. म्हणजे एकदा का जो ब्लॉक सुरू केला तो कम्प्लीट होऊस तर ती लाईन सोडायची का, नाही. त्यानंतर डायरेक्ट घेऊ आपण मर्क्युरी. सांगा किती नंबरला मर्क्युरी, ॲटॉमिक नंबर
80. आता सरळ सरळ आहे की डी ब्लॉक तर शेवटचा आहे म्हणजे 10 ची काय होती तर 18 होती. आणि सो दॅट्स वाय 2 8 18 18 2 हे झालं मर्क्युरी. देन मर्क्युरी नंतर आता दुसरा आहे थॅलियम आहे. किती नंबरला आहे? 81. ब्लॉक कोणता आहे? इलेक्ट्रॉन कुठं भरायचा? एन कक्षेमध्ये म्हणजे सर्वात बाहेरच्या कक्षेमध्ये. म्हणजे इथं 2 ची याची काय होती आता? 3. सांगा. आली का फक्त एकच आउटर मोस्ट सेल इनकम्प्लीट? बाकीच्या आहे का फिल? आहे ना. बाकीच्या सर्व काय झाल्या? फिल झाल्या. सर्वात बाहेरची कक्षाच इनकम्प्लीट आहे आणि म्हणून तो कोणता एलिमेंट आहे? नॉर्मल एलिमेंट्स. त्यानंतर थॅलियम नंतर घेऊ आपण रेडॉन आहे का? किती नंबरला आहे? कारण तो ट्रेंड तो सेम राहणार हा. मी तुम्हाला लक्षात ना एकदा ब्लॉक सुरू झाला की पहिल्यापासून शेवटपर्यंत म्हणजे आता हे 3 पासून ते कुठपर्यंत जाणार? 8 पर्यंत. सिंपल आहे म्हणजे विचार सुद्धा करायची गरज नाही. आर्यनचं किती आहे? 86. 3 मध्ये आपण आता 5 ऍड करणार आउटर किती झाले? 8. सो 2 आणि 8. इथे आपला पिरियड नंबर 6 आणि लॅन्थेनाइट सिरीज हे दोन्ही संपलं. बरोबर आहे का? आता ह्याला फक्त पिरियड नंबर 7 हे तुम्हाला सांगायची गरज नाहीच कारण सर्व ट्रेंड तुमच्या लक्षात आलेले आहेत. तुम्ही इझिली सांगू शकता. सांगा आता. फ्रॅन्शियम म्हणला 87. ब्लॉक एस ब्लॉक. पिरियड नंबर किती चालू झाला? 7वा. मग शेल किती असतील? 7. सध्या शेल किती आपल्याकडे? 6. पहिल्या 6 ॲज इट इज लिहिणार आणि एस ब्लॉक असल्यामुळे एलिमेंट कोणत्यामध्ये येईल? सर्वात बाहेर एन कक्षेमध्ये. सो सांगा. क्लिअर. आता फ्रॅन्सियम नंतर कोण आहे? रेडियम. किती नंबरला आहे? 88. कोणत्या ब्लॉकला आहे? यस. फक्त 1 ची ऐवजी काय होती? 2. देन आफ्टर हॅश आलेला हॅशटॅग. हॅशटॅग काय रिप्रेझेंट करतो होता? ॲप ब्लॉकची एंट्री होत आहे. पण हॅशटॅग मधला जो पहिला एलिमेंट आहे ॲक्टिनम कुठे धरणार? डी ब्लॉक मध्ये का एफ ब्लॉक मध्ये? कशामध्ये येतो? डी ब्लॉक मध्ये. लक्षात आलं ना? पहिला एलिमेंट डी ब्लॉक मध्ये कन्सिडर करायचा. इलेक्ट्रॉन कुठे फिल करायचं आपल्याला? n-1 म्हणजे बाहेरून दुसरी कक्षा म्हणजे आपली कितवी कक्षा राहील ती? सॉरी आपल्याकडे 19 केलं जाते. 32 राहील. आता आपल्याकडे 7 कक्षा आहे. बाहेरून दुसरी म्हणजे रेग्युलर मध्ये किती कक्षा गेलो आपण? 6वी कक्षा. तिथे इलेक्ट्रॉन फिल करायला कारण ऍक्टिनम कोणत्या ब्लॉक मध्ये होता? डी ब्लॉक. ना डी ब्लॉक म्हणजे बाहेरून दुसरी घेतली आपण है ना. सो 8 ची ऐवजी काय होती इथं? 9. सो सांगा. आता ऍक्टिनम नंतर 90 नंबरला आहे थोरियम. किती नंबर आहे? 90. ब्लॉक कोणता सुरू झाला? काय सुरू झाला? एफ ब्लॉक. n-2. बाहेरून तिसरी कक्षा म्हणजे ही कक्षामध्ये तो इलेक्ट्रॉन काय करायचा आपल्याला? फिल करायचा. क्लिअर. म्हणजे आपले रेग्युलर मध्ये किती कक्षा? 5वी. परंतु तसं म्हणायचं का? नाही. फॉर्म्युला काय आपला? n-3 त्याच्यावर फोकस करायचं. क्लिअर. सो हे n-2. ओके. सो आता 18 मध्ये एक इलेक्ट्रॉन ऍड करा. किती होईल? 19. सो 8 18 32 19 9 2. आता एकदा का 19 सुरू झाला याला कडलत न्यायचा आपल्याला
कुठपर्यंत न्यायचं त्याची कॅपॅसिटी 32 पर्यंत. म्हणजे जर आपण लॉरेन्शियम घेतला 103 नंबरचा, बरोबर आहे का? लॉरेन्शियम ज्या ब्लॉक मध्ये आहोत, ज्या गाडीत बसलो ती गाडी सोडायची का? ती गाडी जोपर्यंत भरत नाही तोपर्यंत सोडायची नाही. आता 19 सुरू झाला की 32 पर्यंत बिलकुल ब्रीदिंग न घेता, है ना, श्वास न घेता काय करायचं? दन 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 लिहून काढायचं, है ना. सिंपल ट्रिक आहे. मग सांगा आता काय होईल? 18, 32, त्याच्यानंतर 32, 9 आणि 2. आता एक लक्षात घ्या, एक पुन्हा राहिले. इथे जर पाहिलं आपण तर या 4 कक्षा कशा एकदम फुल फिल आहे. ह्या ज्या 3 कक्षा आहेत आहे का? ही इनकम्प्लीट, ही इनकम्प्लीट, ही इनकम्प्लीट. 3 कक्षा इनकम्प्लीट होतात. दॅट्स वाय थोरियम पासून लॉरेन्शियम पर्यंत सर्वांचे 3 आउटर मोस्ट सेल इनकम्प्लीट आहे. म्हणून त्यांना कोणते एलिमेंट म्हणलो आपण? 103 पर्यंत क्लिअर. त्यानंतर येऊ आता 104 आहे, बरोबर आहे. रुदरफोर्डियम ना, कोणत्या ब्लॉक मध्ये आलो? डी ब्लॉक. फॉर्म्युला किती कक्षा भरायची? 26. किती भरायची है ना? एन मायनस 1. एकूण कक्षा 7 आहेत ना आपल्याला पिरियड नंबर 7 मध्ये असल्यामुळे. आता इलेक्ट्रॉन कुठे करायचं आहे? 26. म्हणजे हे जो 9 थांबला होता का इथून इथपर्यंत, है ना, थांबली होती ती कक्षा, ती 9वरच थांबली. लक्षात घ्या, 9वरच ब्रेक घेतला त्यांनी. आता ते भरायला काय होईल? सुरुवात होईल. मग आता 9 च्या ऐवजी काय देतात? 10, है ना. हे 9 जो आहे त्या 9 च्या ऐवजी काय आता 10 होईल. सो सांगा 10, 2. आता 10 ला एकदा सुरू झाली गाडी आपली, पुढे थांबणारे डायरेक्ट जाऊन 18 ला. कोण आहे तो? कोपर्निसियम. सीएम किती नंबर आहे त्याचा? 112. 10 ला कुठपर्यंत येणार? 18 पर्यंत. सो बरं. त्यानंतर आहे निबोनियम आहे का? NH का निबोनियम? ओके. सिंबॉल काय आहे? NH. ॲटॉमिक नंबर 13. ब्लॉक कोणता आहे? पी ब्लॉक. पी ब्लॉक म्हणल्यावर नॉर्मल. इलेक्ट्रॉन कुठे भरायचा आहे? एन कक्षा, म्हणजे सर्व आउटर मोस्ट सेल मध्ये. क्लिअर? 7व्या कक्षेमध्ये. म्हणजे आता हे जे 2 जिथं थांबले होते हे कुठपर्यंत जाणार? आता 8 पर्यंत जाणार. सो काय होईल? 18 आणि 3. 5 6 कक्षा काय आहे? कम्प्लीट आहे का? कम्प्लीट. फक्त एकच कक्षा काय आहे? इनकम्प्लीट. दॅट्स वाय NH हा कोणता एलिमेंट आहे? नॉर्मल. म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन दिलं तुम्हाला दाखवलं नाही ते तुम्ही सांगू शकता की, म्हणजे लक्षात घ्या, मी एखादा नंबर दिला तुम्हाला असा, तर त्याच्यावर तुम्ही आयडेंटिफाय करू शकता की हा कोणत्या ब्लॉक मध्ये असेल. बरोबर. त्यानंतर हे जे कक्षा दिलेल्या असतात त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल ह्या कितव्या पिरियड मध्ये आहे. आणि त्यानंतर हे जे नंबर्स असतात त्याच्यावरती थिंक केला तुम्ही तर तुम्ही विचार करू शकता की तो कोणत्या ग्रुप नंबर मध्ये. म्हणजे लक्षात घ्या, फक्त मी अंक जर लिहिले ना असे 5-6 काहीतरी अंक लिहिले तरी तुम्ही लॉजिकली सांगू शकता. अगोदर सांगणार कोणत्या ब्लॉक मध्ये आहे, लॉजिकली सांगणार कोणत्या पिरियड मध्ये आहे, लॉजिकली सांगणार कोणत्या ग्रुप मध्ये. म्हणजे एक्झॅक्ट पोझिशन तुम्ही पिरियड टेबल सांगू शकता. फक्त तुमचं स्टडी अनालिसिस तितकं पक्क पाहिजे. बरोबर. आता राहिला कोण शेवटचा? OG. ओके. काय नाव त्याचं? ओके. एक मिनिट झूम कर टॅप. हाँ ओके राइट सफिशियंट आहे. हां ऑर्गेन्सन आहे
सो त्याचा फॉर्म्युला काय आहे OG सिम्बॉल 118 ब्लॉक कोणतं चालू आहे PP सो 3 ला कुठपर्यंत यायचं आपल्याला 8 पर्यंत सो आता एक लक्षात घे लॉजिक मी तुम्हाला किती सांगितले होते ट्रेन S SP SPD आणि SP DF बरोबर बरोबर आता एक लक्षात घ्या जेव्हा आपण 5व्या शेल मध्ये गेलो 5व्या शेल मध्ये जेव्हा गेलो तेव्हा इथे S P D F हे 4च असतील 5व्या शेल मध्ये सुद्धा किती असतील 4च असतील आता ते वाढणार आहेत का SP DF वाढत नाही हा पण जेव्हा आपण 6व्या कक्षेमध्ये जातो ना 6व्या कक्षेमध्ये जातो मला सांगा आता आपल्याकडे एकूण पिरियड किती आहे 7 आणि मला सांगा आता D ब्लॉक किती आहे n-1 F ब्लॉक किती आहे n-2 म्हणजे लॉजिक फार मोठं सांगायला बरं तुम्हाला बघा 1 2 3 4 5 6 7 आता मला सांगा आता की F चा फॉर्म्युला n-2 आहे याचा अर्थ काय की F ब्लॉक हा 7व्या आणि 6व्या कक्षेमध्ये आहे का नाहीये 7व्या आणि 6व्या कक्षेमध्ये नाहीये त्यानंतर D ब्लॉक जो आहे कोणता ब्लॉक D ब्लॉक याचा फॉर्म्युला काय आहे n-1 म्हणजे याचा अर्थ 7व्या कक्षेमध्ये D ब्लॉक भरण्याची गरज आहे का नाही म्हणजे याचा अर्थ बघा आता पहिल्या 5 कक्षेमध्ये 5व्या कक्षेमध्ये आपण जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन भरले 32 जेव्हा मी 6व्या कक्षेमध्ये आलो तेव्हा मला कळलं की 6व्या कक्षेमध्ये काय नाही F ब्लॉक नाही 6F हे ऑर्बिटल आहे का आपल्याकडे नाही मग 32 मधून 14 वजा करा किती राहिले किती राहिले 18 म्हणजे याचा अर्थ 6व्या कक्षेमध्ये फक्त आपल्याला S P आणि D भरायचं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन असतील 18 7व्या कक्षेमध्ये काय नाही F पण नाही आणि D पण नाही मग F आणि D 14 आणि ते किती होते 18 14 आणि 18 किती झाले सॉरी F चे D चे किती होते आपल्याकडे D चे 10 तर D चे 10 आणि याचे किती आहेत F चे 14 10 आणि 14 किती झाले 24 32 मधून 24 वजा करा किती आहेत फक्त 8 म्हणजे याचा अर्थ 7वे जो पेड आहे त्याच्यामध्ये आपल्याला 8च इलेक्ट्रॉन भरायचे कारण यामध्ये फक्त आपल्याला कोणत्या ब्लॉक मध्ये इलेक्ट्रॉन भरायचे फक्त S आणि P आता लॉजिक पहा 2 8 18 32 हे पहिल्या 4 कक्षेमध्ये बसत होते 2 8 18 32 5व्या कक्षेमध्ये 4ही ब्लॉक असल्यामुळे 32 एलिमेंट बसले म्हणून 32 आले 6व्या कक्षेमध्ये F ब्लॉक नव्हता F ब्लॉक नसल्यामुळे फक्त 3च ब्लॉक राहिले एलिमेंट किती आले होते जास्तीत जास्त 18 आले का 18 7व्या कक्षेमध्ये काय नाही D पण भरायचं नाही आणि F पण भरायचं नाही म्हणजे नाहीच नाही म्हणजे भरायची नाही ते एम्प्टी राहतील ना नाही असं नाही एम्प्टी राहतील सो S आणि P भरायचे होते म्हणजे जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन भरायचे होते 8 दॅट्स वाय 118व्या मूल्यवाचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इथं का नाही आलं 32 कोण नाही आलं ते पण रिझन माहित पाहिजे ते रिझन हे आहे कोणतं रिझन 6व्या पेड मध्ये आपल्याला 6F ऑर्बिटल मध्ये इलेक्ट्रॉन ऍड करायचं आहे का नाही आणि 7व्या पेड मध्ये जे 7F किंवा 7D आहे तिथं कुठेही आपल्याकडे आहे तर ते ऑर्बिटल नाही दॅट्स वाय हे आहे 118 मूल्यवाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ओके